छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमच्या वतीनं इम्तियाज जलील आज अर्ज दाखल करणार आहेत. काय प्रतिक्रिया आहे? नाही, खूप चांगलं वाटलं की माझ्या मागच्या 10 वर्षामध्ये मी एक लोकप्रतिनिधी म्हणून या शहराचा, या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 5 वर्ष आमदार होतो, 5 वर्ष खासदार होतो आणि पुन्हा माझ्या पार्टीने मला एक संधी दिलेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जे लोकांनी मला भरभरून मतदान केलं होतं 2019 मध्ये, त्याच्यापेक्षा खूप जास्त मतांनी यावेळी निवडून देणार आहे ते. अ, काही नगरसेवक आपल्या सोबत नाही आहेत. जे 6 नगरसेवक आज रॅलीमध्ये सहभागी होणार नाहीत. कार्याध्यक्ष गफार कादरी हे देखील रॅलीमध्ये सहभागी होतील का नाही हे अजून स्पष्ट नाही. ह्या किती मोठा अडथळा आहे? मला नाही वाटतं की ही बातमी कुठून आलेली आहे आणि कोणी ही बातमी दिलेली आहे की लोक नाही येणार आहे, माझ्या पार्टीमध्ये अशी फूट पडलेली आहे. तसं काही नाही आहे. आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये दिसतील आपल्याला की सगळे लोक एकत्र आहे आणि खूप ताकदीने आम्ही निवडणूक लढणार आहे. असदुद्दीन ओवैसी साहेब पुन्हा इथे येणार आहे, सभा घेणार आहे, पदयात्रा काढणार आहे. तर काही अशा प्रकारचं त्यावेळी बदल झालेला पाहायला मिळेल. त्यावेळी नाही, त्याच्या अगोदरच तुम्हाला मला माहित नाहीये की मग हे बातमी कुठून आलेली आहे की अशा झालेलं आहे, हे लोक नाही येणार, ते लोक येणार नाही. या आपण रॅलीमध्ये नाही, असं आहे, तुम्ही तुमचं घर ज्या नगरसेवकाच्या वॉर्डमध्ये येते, जे गंगाधर ढगे आहेत ते देखील यामध्ये सहभागी होणार नाहीत. असे मिळून 6 आहेत. आता 6ची नाव नाही सांगत तुम्ही. नाही, बघा, एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मी माझे 26 कॉर्पोरेटर निवडून आले होते. त्याच्यापैकी 6 कॉर्पोरेटर्स ऑलरेडी मी त्यांना बाहेर काढलं होतं. आणि कोणत्या कारणाने काढलं होतं की ते लोकांचा जे विश्वास होता आमच्यावर, ते लोकांच्या विश्वासावर खरे ठरत नाही होते. त्याच्यानंतर अनेक कॉर्पोरेटर्स माझ्याकडे आले आणि त्यांनी हे मान्य केले की आमच्याकडून चूक झालेली आहे. ते पुन्हा माझ्या पार्टीमध्ये तुम्हाला काही दिवसानंतर बघायला मिळणार आहे. आणि तसं काही नाही आहे. लोकांमध्ये छोटी छोटी हे आहे. एका कॉर्पोरेटरची तक्रार हे आहे की मला ऑफिसमध्ये मीटिंग माझी सुरू असताना त्यांनी आत लवकर बोलवले नाही, म्हणून अशा प्रकारचे छोटे छोटे. एका कॉर्पोरेटरचं हे आहे की माझ्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये आलं नाही. एका कॉर्पोरेटरचं म्हणणं आहे की एक दुकानाचं उद्घाटन होतं, त्या दुकानाच्या उद्घाटनासाठी तुम्ही गेलं नाही. तर अशा प्रकारचे जे छोटे छोटे लहान लहान इश्यूज आहे. म्हणजे असं नाही आहे कोणाचं तक्रार आहे की आमचा फोटो बॅनरवरती नव्हता, असं असं असेल ना. म्हणजे खूप, मी काय म्हणतो की खूप लहान लहान असे इश्यूज आहे, मायनर इश्यूज आहे, जे असं नाही आहे की ज्याच्यामुळे पार्टीमध्ये ते नाही आहे, त्यांची नाराजगी असेल एकमेकांवर. पण ते म्हणजे असं नाही आहे की आज आहे करके. मागच्या 10 वर्षामध्ये अनेक लोकांची तक्रार होती, ते निवारण केले आणि एकत्र राहिलेले आहे, लोकांसाठी काम केलेले आहे सगळ्यांनी. शेवटचा प्रश्न, कार्याध्यक्ष रॅलीमध्ये पाहायला मिळतील? 100% म्हणजे पार्टीचा कॅन्डिडेट आहे मी. आणि पार्टीचा कॅन्डिडेट बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांनी संधी दिल्यामुळे हे पार्टीचा कार्यक्रम आहे. सगळे लोक येतील. धन्यवाद. हे होते इम्तियाज जलील. हे काही वेळातच या ठिकाणी आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. मात्र काही नगरसेवक त्यांच्या अर्ज भरण्याची जी रॅली आहे त्यामध्ये सहभागी न होण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि काही वरिष्ठ नेते देखील सहभागी होतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.